नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत ज्यांचं आयुष्य आणि काव्य दोन्ही विलक्षण आहे. संत जनाबाई. आपल्याकडे जनाबाई ओवीतून उमटलेली भक्ती या अभ्यासातून काही मुद्दे आहेत, त्यावरच आज आपण बोलूया. अगदी. म्हणजे आपला उद्देश काय, तर जनाबाईंची भक्ती नेमकी कशी होती, ओव्यांमधून ती कशी दिसते. बरोबर. त्यांचं आयुष्य म्हणजे संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून, आणि मग तिथून पुढे विठ्ठलाशी त्यांचं जे नातं जुळलं ते सगळं कसं त्यांच्या ओव्यांत उतरलंय हे समजून घेऊया. हो, सुरुवात करूया. तर मग जनाबाई म्हणजे नक्की कोण? साधारण 13वे-14वे शतक, बरोबर? हो, तोच काळ. संत नामदेवांच्या समकालीन त्यांच्या घरी त्या दासी म्हणून म्हणजे सेवेकरी म्हणूनच आल्या आणि तिथेच राहिल्या. म्हणजे पार्श्वभूमी अगदी सामान्य, पण त्यांची ओळख, त्यांची उंची ती खूप मोठी. आणि त्यांची भक्ती, त्याला काय म्हणतात, प्रेमभक्ती. म्हणजे देवाला फक्त कोणीतरी मोठा दूरचा मानायचं नाही. अच्छा. तर अगदी जवळचं नातं जोडायचं. कधी आई, कधी मैत्रीण, कधी तर अगदी देवाशी भांडायचं सुद्धा. त्यांची एक ओवी आहे बघा, आधी बी तू शेवटी बी तू जन्मांतरांसी साथी तू. किती सहजपणे म्हटलेलं आहे. हो ना. म्हणजे देव फक्त निर्माता नाही, तर अगदी प्रत्येक क्षणाचा सोबती आहे. अगदी पूर्ण समर्पण दिसतं त्यात. आणि हे नातं एका स्त्रीसाठी जी दासी म्हणून जगते आहे तिच्यासाठी किती महत्वाचं असेल ना. खरे. ती रोजची कामं, ते कष्ट, त्यातून ती भक्ती कशी करत असेल, त्यांच्या ओव्यात ते दिसतं. हो, दिसतं ना. जसं ते म्हणतात, अंध झिजे मन रंगे पंढरीनाथा. वा. म्हणजे शारीरिक कष्ट आणि देवाचं स्मरण हे एकत्र चालतंय. बरोबर. आणि ते कष्ट फक्त सहन करणं नाहीये, त्यातून त्या एक प्रकारची ऊर्जा घेतात. अच्छा. जसं दळण दळताना म्हणतात, दळीता कांडिता तुझं गाईन अनंता. म्हणजे ते काम सुद्धा देवाचंच नामस्मरण बनतं. म्हणजे कंटाळवाणं, थकवणारं काम सुद्धा एक साधना बनते. हीच तर किमया आहे. त्या साध्या कामात देवाला सोबत घेणं, ही दृष्टीच वेगळी आहे. आणि या नात्यात एक मोकळेपणा पण आहे. त्या देवाला जाब विचारतात, रुसतात. हो, अगदी हक्काने बोलतात, जणू काही विठ्ठोबा त्यांच्या घरातलाच एक आहे. यात नामदेवांच्या संगतीचा परिणाम असेल का? असणारच, नक्कीच. कारण नामदेवांच्या घरी भक्तीचं वातावरण होतं, नामस्मरणाचा जोर होता, देवाशी थेट बोलणं होतं. त्याचा प्रभाव जनाबाईंवर पडला असणार. त्यांची एक ओवी आहे, जणू त्या नामदेवांच्या वतीने विठ्ठलाला विचारतात, नाम्या म्हणे विठ्ठोबा का नाहीस येतो गा. अरे वा. म्हणजे तक्रार आहे, पण ती हक्काची आहे. अगदी. हे नातं घट्ट असल्याशिवाय असं बोलता येत नाही. देवाला बरोबरीच्या नात्याने साथ घालणं आहे हे. विठ्ठोबाला इतकं आपलं मानणं. काही ओव्या तर अशा आहेत की वाटतं देव त्यांच्या कामात मदत करतोय, त्यांच्याशी खेळतोय. हो ना. जसं ते म्हणतात, माझा विठ्ठोबा झोपी गेला, मी झाडू मारले घराला. हे ऐकलं की देव आणि भक्त यातलं अंतरच राहत नाही. खरंय. आणि हेच त्यांच्या ओव्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे. आणि महत्व पण. कसं? एकतर भाषा, अगदी सोपी, रोजच्या वापरातली मराठी. बरोबर. त्यामुळे सामान्य लोकांना, विशेषतः स्त्रियांना त्या आपल्या वाटल्या. बरोबर. पटकन जोडल्या गेल्या त्या. बरोबर. आणि दुसरा म्हणजे त्यांनी मांडलेला स्त्री अनुभव, एका दासीच्या आयुष्यातले कष्ट, तिच्या भावना, आणि त्यातूनही देवाला थेट भेटण्याची तिची ताकद. हे एक प्रकारे त्या काळानुसार पाहिलं तर स्त्रीवादी म्हणता येईल असं भाष्य आहे. तिने स्वतःच्या जगण्याला महत्व दिलं. आणि म्हणूनच त्यांचं योगदान आजही तितकंच महत्वाचं आहे, नाही का? वारकरी संप्रदायात बघा. हो. त्यांच्या ओव्या, अभंग आजही किती श्रद्धेने गायले जातात. अगदी. त्यांनी स्त्रियांना भक्तीच्या मार्गात एक जागा दिली, सन्मान दिला. हो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देव फक्त देवळात नाहीये, तो आपल्या घरात आहे, आपल्या कामात आहे. बरोबर. आपल्या रोजच्या जगण्यात आहे. ही शिकवण त्यांनी दिली. खरे. जनाबाई म्हणजे एकाच वेळी दासी आणि संत, स्त्री असूनही एक समाज प्रबोधक, भक्त आणि प्रतिभावान कवयित्री. अगदी. त्यांच्या ओव्या म्हणजे काही पांडित्य दाखवण्यासाठी नाहीयेत, त्या अगदी निर्मळ श्रद्धेतून आलेल्या आहेत, जिवंत प्रार्थना आहेत त्या. जसं म्हणतात ना, ओव्या जनाईच्या विठ्ठभाच्या पायाशी वाहिल्या, तेथे शब्दांचंही रूप भक्ती ठरवलं. सुंदर. शब्द आणि भक्ती इतकी एकरूप झालीये की काय वेगळं करणार. तर आजच्या या आपल्या बोलण्यानंतर एक विचार येतो मनात की जनाबाईंनी जसं त्यांच्या रोजच्या जगण्यात त्यांच्या मर्यादांमध्ये राहून ईश्वर पाहिला, हो, आणि कोणत्याही पारंपरिक चौकटीत न अडकता देवाशी थेट नातं जोडलं, तसा दृष्टिकोन आजच्या काळात
म्हणजे जिथे अनेक जण कुठल्या एका धार्मिक संस्थेशी जोडलेले नसतात त्यांना स्वतःचा आध्यात्मिक मार्ग शोधायला मदत करू शकेल का? हो, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा, नक्कीच.